सरकार प्रतिष्ठानतर्फे पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल मिळावे यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। सध्या अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल बाटलीत देण्यास मनाई करण्यात येत आहे। या निर्णयामुळे शेतकरी, दुचाकीस्वार, ग्रामीण भागातील नागरिक तसेच आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। अनेक वेळा वाहन रस्त्यात बंद पडते किंवा पेट्रोल संपते। अशा वेळी जवळ पेट्रोल पंप नसल्यास नागरिकांना पेट्रोल बाटलीत आणणे हा एकमेव पर्याय उपलब्ध असतो। मात्र सध्याच्या निर्बंधांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे। या पार्श्वभूमीवर सरकार प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना व पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात नागरिकांच्या दैनंदिन अडचणींचा उल्लेख करून पेट्रोल पंप चालकांना योग्य कारण व ओळखपत्र पाहून पेट्रोल बाटलीत देण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली। नमस्कार। आज सरकार प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या वतीनं जे आज कोल्हापूर शहरभर किंवा महाराष्ट्रभर जे काही पेट्रोल बंदी, बाटलीमधून पेट्रोल न देणे असे पेट्रोल पंपांना जे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जे आदेश जारी केलेले आहेत त्या संदर्भात आम्ही सरकार प्रतिष्ठानच्या वतीनं महिला तसेच सरकार प्रतिष्ठानचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष, त्याच्यानंतर सरचिटणीस, त्याच्यानंतर सरकार प्रतिष्ठानचे सर्वच कार्यकर्ते यांच्या वतीनं RDC साहेबांना निवेदन देण्यात आले। त्या RDC साहेब उपस्थित नव्हते, त्यांच्या वतीनं विशेषतः ग्रामीण भागात पेट्रोल पंपांचे अंतर जास्त असल्यामुळे शेतकरी व नागरिकांना शेतीची कामे, पाणी पंप, जनरेटर तसेच इतर कामांसाठी पेट्रोल बाटलीत आणणे आवश्यक असते। तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, दुचाकी किंवा इतर वाहनांना तातडीने पेट्रोलची गरज भासू शकते। अशा वेळी पेट्रोल बाटलीत न मिळाल्यास मोठा त्रास सहन करावा लागतो। सरकार प्रतिष्ठानने प्रशासनाला विनंती केली आहे की यावेळी सरकार प्रतिष्ठानचे दशरथ कांबळे, संस्थापक समीर जमादार, अध्यक्षा राजश्री कांबळे, अध्यक्षा कल्याणी पवार मेढे, सरचिटणीस सुरेखा कांबळे, निलेश परीठ, संग्राम कांबळे, विकास कांबळे, युगप्रवर्तक फाउंडेशनचे प्रसन्नजीत कारंडे उपस्थित होते।